आता किस्सा घडला होता तो मला कळालाय तो खरा आहे का सांगा. काहीतरी एक पदार्थ आहे लिट्टी चोखा मी पण लिहून आणलं तर त्या पदार्थावरून काहीतरी एक डायलॉग होता आणि काय घडला होता तो किस्सा मला ऐकायचा आहे. काय सांगतो या मनुष्यालाच आधी आठवू देत पूर्णपणे. एक मिनिट स्क्रिप्ट आलं माझ्याकडे तर मी वाचलं तर मला वाटलं की काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे. चिट्टी लोखा असं काहीतरी जरा काय शब्द आहे. लिट्टी चोखा हे काय कळेना मला. म्हणजे हे काय शब्द मी दोघांनी विचारलं हे कोण सगळे अज्ञानी माणसं कोणाला नाही कोणी कळलंच नाही कोणाला लिट्टी चोखा म्हणजे काय. तर मी म्हणलं हे गडबड आहे म्हणून अजय सरांना विचार म्हणलं सर हे काय ते म्हणलं काहीतरी पदार्थ असतो म्हणजे त्यांचा पण म्हटलं हे कन्फर्म आहे नाव लिट्टी चोखा नाही तर एकदा स्क्रीनवर गेलं तर म्हटलं कळणार ना कारण युपीमध्ये माहिती आहे हा किस्सा. हो सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे तो आणि तो शब्द इतका गोल फेरायला लागला. चिट्टी लोखा काय लेखा चिठ्ठी काही कळेच ना म्हणून बोलायचं कसं तो बरं ते तो हा आपल्याकडे नाहीच ना शब्द. शेवटी हे चिठ्ठी लेखा असं म्हणाले. चिठ्ठी लेखा म्हणजे चित्रलेखाचं ते जवळचं वाटलं आपलं ते जवळचं वाटलं ना आम्ही चिठ्ठी लेखा आहे लिट्टी चोखा. पण काय आहे ऋषीला माहिती असणार. जी मुझे भी एक्चुअली यहीं पे आके पता लगा था लिट्टी चोखा क्या है. ऍक्च्युअली मी आता जाईन ना युपी मध्ये हे पण पायरेटेड व्हर्जन आहे ना हे युपीचे नाही हे आहेत राजस्थानचे. महिलाच्या मध्ये जसं डाळ बाटी हा प्रकार आहे. डाळ बाटी हा बरोबर तत्सम आहे तो. आता काय महिला ज्या बसलेल्या असतात ना त्या लगेचच आता सांगतील नंतर सांगतील तर तुम्ही बनवला होता तो पदार्थ काय रेसिपी आहे साधारण. नाही रेसिपी आता ती चौबेला विचारलं होतं. वॉचमनला फोन करून विचारलं होतं आजीनी. पण आजी तुम्ही बनवला होता. हो मग काय त्याची रेसिपी तर सांग. बायका खरंच बसलेत घरात खरं ते बनवून बघणार आता एपिसोड झाला की. रेसिपी म्हणजे काय होती ते तसं थोडंसं चिटिंगच म्हणायचं त्याला. पण मी त्याला फोन करते आणि इतक्या जोरात आवाजात की तो बहुतेक लंडनला वगैरे राहतो का अशा हिशोबात मी अबे चौबे मला हळू बोल हाँ चौबे कैसा करने का. अच्छा हिंग डालने हिंगाला काय म्हणतात गो. हाँ हिंग डालने का रे. हाँ और क्या डालने का असं ते करून तो आम्ही बनवला. वा वा थोडक्यात काय चिमुटभर हिंग बाकी तुम्ही बघा. हिंग पर्यंत झालं. तर आज थुकरटवाडीमध्ये हे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि थुकरटवाडीमध्ये बऱ्याच गमती जमती घडतात. त्यातली एक गंमत पाहिली आपण सिनेमा. दुसरी गंमत आहे ज्यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असतो. आमच्याकडे केबल नेटवर्क आहे एव्हाना सगळ्यांना पाठ झालं आहे गुलकन केबल नेटवर्क आणि त्यावरती कार्यक्रम होतात. तर आज एक कार्यक्रम तिकडे होणार आहे. ज्यांचं लग्न जमलंय जमणार आहे किंवा झालेलं आहे अशा कपल्सना आणि त्यांच्या फॅमिलीला घेऊन तो कार्यक्रम करतात. एक फॅमिली त्यांची ऑलरेडी ठरलेली आहे आणि एक फॅमिली आता तुमची आहे. तुम्हा दोघांमध्ये होणार आहे एक आगळा वेगळा खेळ. बघूयात तो कुठला आहे. अरे वा बोला येणार आहे वाटतं. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गुलकन केबल नेटवर्कवरती. मी गुलकन केबल नेटवर्कचा सर्वा सदानंद बुचे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. सदानंद बुचे हे माझं टोपण नाव आहे. हो छान आहे. तर आज एक वेगळा कार्यक्रम आपण इथे गुलकन केबल नेटवर्कवरती करत आहोत. नवऱ्याची वरात आली दारात टबडक टबडक टबडक. म्युझिकल आहे थोडंसं पुढचं त्याच्यामुळे तसं आपण ठेवलेलं आहे. तर आता इथे 2 टीम असणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण लग्नाशी रिलेटेड अशा काही गोष्टी खेळणार आहे. टीम वरात आहे आणि टीम तराट आहे. तर वरात टीम तर आपल्याला दिसतीच आहे. आता बोलूया तराट टीमला. जोरदार टाळ्या तराट फॅमिलीसाठी या. इकडे इकडे अण्णा इकडे. चला इकडे या सगळे.
हा ठीक आहे ठीक आहे विश्राम साहेब विश्राम. ए अरे यो गुरखा कुणाचा आलाय वॉचमनला हाकला वॉचमन आलाय इकडं इकडे 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 या नाही तो बापू साहेब या. मेंबर आहे तो. या काय म्हणाले? अरे ते ना अरे त्याच्यासाठी नाही ठेवलेले काय चालू आहे हा. ए वॉचमनला कशाला आणलंय अरे तुम्ही घरावर गोटे आणणार आहे माझ्या वॉचमन आहे का तू मग हा कोण आहे ही माझी मुलगी आहे हा. आणि ते माझे जावई आहे काय दिया परदेश काय ते परदेश आहे ते डायरेक्ट काय दिया प्रदेश वा 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 तिकडे तुमचं जमलेलं आहे म्हणजे तुम्ही मराठी फॅमिली आहे का हा हा पोरगी आहे का तुमची ही माझी पोरगी आहे अच्छा अच्छा वा 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 ती पहिल्यापासून हा काय नाव आहे सुस्मिता. तोंडातलं चिंगम चुकून बोला काहीच नाहीये तसंच आहे सुस्मिता. कंपनी फॉल्ट आहे कंपनी फॉल्ट आहे डायरेक्ट आलाय वरून तसं झालेलं आहे हे माझा पोरगा आहे हे सुनबाई बघ. अरे तुम्ही कुठले कोल्हापूरचा. नेपाळचा तुम्ही कोल्हापूरचे कसं काय असं हे नाही नाव त्याचं दुरसिंग. काय नाव आहे दुरसिंग. दुरसिंग हा. आणि तुमचं बहादूर सिंग डबडे पाटील. बहादूर सिंग हा का मी दूरसिंगचा बा आहे ना बहादूर सिंग डबडे पाटील. बहादूर सिंग नाही नाही हे कळलं मला बहादूर सिंग पण ते नेपाळी मॉडेल कसं काय आलं तुमच्यात ते काय झालं एक दिवस मला जाम अशी थंडी वाजायली. हा. मी म्हणलं काय करूया तर गेलो नेपाळला स्वेटर घ्यायला. मग तर स्वेटरवाली मला जाम आवडली हो. मग त्याच्यानंतर मी दर संडेला स्वेटर घ्यायला जायला लागलो तिकडं नेपाळला डायरेक्ट सगळे स्वेटर घेऊन आलो. अच्छा खूप स्वेटर झाले. बरं. मग काय केलंय कोल्हापुरात स्वेटरचं एक असं दुकान टाकलंय. बरं. मग म्हणलं आता स्वेटर विकायला कोणी बाई नको आहे. परत गेलो नेपाळला स्वेटर विकणार त्या बाई बरोबर लगेच केलं तिला घेऊन आलो. तेव्हा झाला आमचा दुरसिंग. असे तर आता इथे कुणीतरी जज पाहिजेच ना हा तर इथे आपल्याला जजमेंट द्यायला एक गृहस्थापन बोलावणार आहे. लग्न म्हणलं की ग्रह तारे आलेच आणि ग्रह तारे म्हणले की आमच्याकडचे गुरुजी आलेच. ज्योतिष भास्कर गुरुजी असं आम्ही त्यांना म्हणतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्योतिष भास्कर गुरुजी कदम गुरुजी या. नमस्कार नमस्कार बसा स्थानापन्न व्हा काय वा टेकवा बुड पोपट आहे का काय आहे हो पोपट आहे तू अच्छा काळ्या गुरुजीचा रंगीत पोपट हे काय म्हणले त्यांना काय बोलायचं नाही हे काय म्हणले काय ह्या तुम्हाला गुरुजींचा? शराब देतील मग कळल ते काय देईन मी शराब हा मग ठीक आहे असं बोलू नका मग असं म्हणा असं टेन्शन येतं ती म्हणलं पिंजऱ्यापेक्षा पोपटच मोठा झालाय तो नाही आधी आता मोठा झाला पोपट चिंद्र तेवढंच राहिला अच्छा अच्छा जातच नाही ते. बरं हे नवीनच आणलंय तुम्ही फॉरेनचा आहे काय फॉरेनचाच आहे अच्छा हा काय? बोलका पोपट आहे बोलका हा बोलतो हा म्हणजे तुम्ही बोलाल तसं बोलतो तुमचं सेम टू सेम आवाज काढतो कसं काय सांगा दाखवा जरा आयटम ऐका की बघा कोणाचा आवाज काढून दाखवी आता मोहन सरांचा आवाज काढून दाखवा. मोंदूशी सरांचा आवाज काढतोय पोपट हा होय काय लय का तुम्ही? ऐकायचंय तुम्हाला दाखवा बोले तो बोले 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 बोले तो बोले. क्या बात है बोले तो बोले बोले तो ऐका बोले ते बोले असं नका करू बोले तो बोले बोले हा नाही नाही ऐका ऐका ए बोलका पोपट जर महेश कोठारे सरांनी बघितलं तर सिनेमा कुठला करतील सांगा कुठला झपोपटलेला. कडक जे काही सुचलं तुम्हाला छान मी मराठी झी मराठी